त्या दोन्ही लेटर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आचार्य ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये मी केतन गायकवाड. आज आपण काल जो काही फोटो टाकलेले आल्याच्या प्लॉटचे, त्या फोटोवरून बऱ्याच कमेंट आल्या की हे फेक आहे किंवा असं होऊ शकत नाही. त्यासाठी आपण हा लाईव्ह व्हिडिओ या ठिकाणी, हा व्हिडिओ त्यासाठी थेट आपण प्लॉटवरती आहे. या ठिकाणी या प्लॉट ज्यांचा आहे ते दादासो गायकवाड आणि कैलास तानाजी गायकवाड तात्या यांचा हा प्लॉट आहे. सर्व या ठिकाणची ट्रीटमेंट जी आहे ते दादासो गायकवाड बघतात. त्यांना आपण या ठिकाणी आता विचारणार आहोत की नक्की काय काय आपण या ठिकाणी दिलेले आहे. तसेच आचार्याचे प्रतिनिधी योगेश गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना या ठिकाणी विचारूयात की आपण या प्लॉटला काय दिलेलं होतं. नमस्कार. या ठिकाणी आपण काल जो काय फोटो टाकलेले की 5 दिवसात प्लॉटची ग्रोथ होती डी कॅप्सूल वापरून, तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा कुठेतरी फेक वाटत होतं की एवढा रिझल्ट येऊ शकत नाही. त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ करण्याचं ठरवलेलं आहे. तर आपण या प्लॉटला डी कॅप्सूल जे वापरलं ते कसं वापरलं आणि कधी वापरलं आणि आत्ता सध्या कंडिशन काय आहे ते शेतकऱ्यांना सांगा. नमस्कार, मी दादासो मारुती गायकवाड, मुक्काम पोस्ट वाठार पेरोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आज तुम्ही आज प्लॉट बघताय, फुलाव प्लॉट आहे. चालू परिस्थिती जी आहे ती अशा पद्धतीची आहे आणि मी ह्या प्लॉटसाठी आचार्य ॲग्रोमधून, आचार्य ॲग्रो कंपनीचं वरदान म्हणून आल्याचं किट आहे ते, आणि डी कॅप्सूल एक डबी 1300 रुपयेवाली, त्याचा वापर करून 1 किलो 134013 आळवणीमार्फत दिलेला आहे. आणि भांगलन करून 5 दिवसात आळवणी केली. भांगलन झाल्यानंतर आळवणी केल्यानंतर 5 दिवसात हा लाईव्ह रिझल्ट आहे. ॲक्च्युली शेतकऱ्यांना कळू द्या की ती जी डी कॅप्सूलची जी डबी आहे त्याच्यामध्ये 30 गोळ्या येते. त्यातल्या तुम्ही आपल्या आल्याचा हिशोब काढला तर 500 किलोची एक गाडी असते. अशा गाडीच्या हिशोबानं तुम्ही एका गाडीसाठी किती गोळ्या वापरल्या होत्या? त्या डबीतल्या एका गाडीपाठी मग 8 गोळ्या वापरल्या होत्या. हा, आणि म्हणजे 1 किलो 134013 आणि वरदानचं म्हणजे गाडीला 1 किलो घेतलं होतं का पूर्ण एकराला 1 किलो घेतलं होतं? 134013 एकराला 1 किलो घेतलं. एकराला 1 किलो 134013 आणि एका गाडीला 8 गोळ्या, म्हणजे एकरी 16 गोळ्या बरोबर? एकरी 16 गोळ्या. अच्छा, म्हणजे 16 गोळ्या डी कॅप्सूलच्या 1 किलो 134013 आणि 510चं जे काय पावडर असेल ते एका किट मधला एक डबा. अशा प्रकारे आळवणी करून हा 5व्या दिवसाचा रिझल्ट आहे. ठीक आहे. मग तुम्हाला आज काय वाटतं या प्लॉट मध्ये, म्हणजे तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे आणि भरपूर समाधानी आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी याचा उपयोग करून घ्यावा असं माझं मत आहे. तर आपण आळवणी केली, त्यानंतर आज आपण काल आपण फवारणी केली याची कॅप्सूलची, डी कॅप्सूलची फवारणी केली. आत्ता सध्या प्लॉटची कंडिशन आहे, याला डी कॅप्सूलची आज फवारणी केली आहे. आत्ता फुटव्याची कंडिशन आपण बघतोय, उंची बघतोय आणि याचा रिझल्ट आपण 5 दिवसानं बघणार आहे की कितपत प्लॉट उचलतोय. आणि जसा आळवणीनं उचलला आहे तसा आम्हाला गॅरंटी आहे की फवारणीनं सुद्धा हा प्लॉट त्याच पट्टीनं ग्रीप घेईल. आपण समाधानी आहे ना डी कॅप्सूल वापरून? आम्ही भरपूर समाधानी आहोत. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना एवढं सांगेन की याचा वापर करून आपल्या पिकाची काळजी घेऊन, जपणूक करून, याचा वापर करून उत्पन्नात म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त मिळते याच्यात. ठीक आहे. आचार्य ॲग्रो सर्व्हिसेसची संकल्पना तीच आहे की शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर पूर्ण इंडस्ट्री चालेल. त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे ही संकल्पनाच आचार्य ॲग्रोची आहे. त्यामुळे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल. धन्यवाद.